हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा 13वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 12 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल, राज्यघटना ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. निश्चितच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. आणि या व्हिडिओमध्ये मी जेवढे प्रश्न घेणार आहे ते सर्व प्रश्न 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2:30च्या बॅचला वित्त विभागामार्फत ज्युनियर ऑडिटर म्हणजेच कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जो पेपर झाला त्या पेपरमध्ये आलेलेच ॲक्च्युअलमध्ये आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. पहिला प्रश्न आहे, सुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू. तर सुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू सोडियम आणि पोटॅशियम आहे. बी त्याचं उत्तर आहे. सोडियम व पोटॅशियम हे 2 धातू सुरीने सहजपणे कापता येतात. संपर्क बलाचे एक उदाहरण आहे. आता संपर्क बल म्हणजे 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कात एकमेकांना स्पर्श करून जे बल लावलं जातं त्याला आपण संपर्क बलाचं उदाहरण असं म्हणतो. तर त्याचं उत्तर येतं आहे शारीरिक बल, की जेव्हा शारीरिक बल लावलं जातं तेव्हा संपर्कात आल्याशिवाय शारीरिक बल लावता येत नाही. आता गुरुत्वाकर्षण बल ह्या काही 2 वस्तू एकमेकांना स्पर्शित झाल्या पाहिजे असं काही बंधन नाही आहे. जसं सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये खूप अंतर आहे, तरी पण सूर्याचं पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल आहे आणि त्यामुळेच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. दुसरं आहे चुंबकीय बल. चुंबकीय बलसुद्धा लोहचुंबक आणि खिळा यांचा स्पर्श जरी नाही झाला, दोघांमध्ये स्पर्श जरी नाही झाला तरी लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षिलं जातं. त्यानंतर केंद्रकीय बल हे आपल्या अणूमध्ये असतं, तर तिथेसुद्धा स्पर्श झालेला नसतो. म्हणजेच संपर्क म्हणजे स्पर्श झाल्यानंतर जे बल प्रयुक्त होतं ते आहे शारीरिक बल, म्हणून त्याचं उत्तर आहे ए शारीरिक बल. करमाळा येथील कमला भवानी मंदिर डॅश डॅश सत्ताधीशाने बांधले. तर करमाळा येथील कमला भवानी मंदिर रावराजे निंबाळकर या सत्ताधीशाने बांधले. करमाळा येथील कमला भवानी मंदिर रावराजे निंबाळकर या सत्ताधीशाने बांधले. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे रावराजे निंबाळकर. जानेवारी 2019 मध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाला नामांकित केले गेले? तर जानेवारी 2019 मध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती ए के सिकरी यांना नामांकित केले गेले. न्यायमूर्ती ए के सिकरी हे त्याचं उत्तर आहे. डी त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती ए के सिकरी. प्रशासकीय सेवा दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर प्रशासकीय सेवा दिन दरवर्षी 21 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. प्रशासकीय सेवा दिन दरवर्षी 21 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. डॅश डॅश वर्षामध्ये सोलापूर हा महाराष्ट्राचा परिपूर्ण जिल्हा बनला. तर 1960 या वर्षामध्ये सोलापूर हा महाराष्ट्राचा परिपूर्ण जिल्हा बनला आणि 1960मध्येच म्हणजे 1 मे 1960 या दिवशीच महाराष्ट्राची निर्मितीसुद्धा झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अम्मा घरे LED योजना डॅश डॅश राज्यात सुरू करण्यात आली. तर अम्मा घरे LED योजना ही ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. अम्मा घरे LED योजना ही ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. डी त्याचं उत्तर आहे ओडिसा. खालीलपैकी कोणी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड किल्ला असे पुनर्नामित केले? तर खालीलपैकी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कोंढाणा किल्ल्याला सिंहगड किल्ला असे पुनर्नामित केले. तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू असलेले पहिले न्यायाधीश कोण होते? तर भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू असलेले पहिले न्यायाधीश व्ही रामास्वामी होते. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू असलेले पहिले न्यायाधीश व्ही रामास्वामी होते. ए त्याचं उत्तर आहे. ONGCचा कृष्णा गॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ONGCचा कृष्णा गॅस प्रकल्प हा त्रिपुरा या राज्यात आहे.
ONGCचा कृष्णा गॅस प्रकल्प त्रिपुरा या राज्यात आहे. मुलांसाठी चित्रपट आणि लघुपट बनवणारी बाल चित्रपट संस्था डॅशमध्ये स्थापन झाली. तर मुलांसाठी चित्रपट आणि लघुपट बनवणारी बाल चित्रपट संस्था 1955 साली स्थापन झाली. 1955 हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामधील पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर डॅश आहे. तर महाराष्ट्र राज्यामधील पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे. कळसुबाई हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर पण अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाटसुद्धा म्हणतात. अंटार्क्टिकामधील पहिल्या भारतीय मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? तर अंटार्क्टिकामधील पहिल्या भारतीय मोहिमेचे नेतृत्व S.Z. कासिम यांनी केले. अंटार्क्टिकामधील पहिल्या भारतीय मोहिमेचे नेतृत्व S.Z. कासिम यांनी केले. तीव्र व्यायामादरम्यान ह्यासाठी श्वसनाचा वेग वाढतो. तर तीव्र व्यायामादरम्यान आणखी ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वसनाचा वेग वाढतो. तीव्र व्यायामादरम्यान आणखी ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वसनाचा वेग वाढतो आणि हे पण लक्षात असू द्या, जेव्हा आपल्या श्वसनाचा वेग वाढतो तेव्हा एकच हेतू असतो की ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळवणे. जेव्हा ऑक्सिजनची जास्त गरज असते तेव्हाच आपल्या श्वसनाचा वेग वाढत असतो. तेलंगणासाठी वेगळे राज्य म्हणून मागणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर तेलंगणासाठी वेगळे राज्य म्हणून मागणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष B.N. श्रीकृष्ण हे होते. तेलंगणासाठी वेगळे राज्य म्हणून मागणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष B.N. श्रीकृष्ण हे होते. पोर्तुगीजांद्वारे खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला कलाबे दे टाना म्हणून संदर्भिले जात असे? तर याचं उत्तर आहे ठाणे, की पोर्तुगीजांद्वारे ठाणे या शहराला कलाबे दे टाना म्हणून संदर्भिले जात होते. संसर्गजन्य नसलेला रोग कोणता आहे? तर न्यूमोनिया हा संसर्गजन्य आहे. सर्दी हा सुद्धा संसर्गजन्य आहे. कॉलरा हा सुद्धा संसर्गजन्य आहे. कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा संसर्गजन्य नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे D. कर्करोग हा संसर्गजन्य नसलेला रोग आहे. आणि मानवी शरीरामधील पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ त्यालाच आपण कर्करोग असं म्हणतो. ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे डॅश. तर ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कर्णम मल्लेश्वरी आहे. ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कर्णम मल्लेश्वरी आहे. वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये महिलांमार्फत पदक मिळवलेलं होतं. गोपनीयतेचा हक्क हा, तर पुढे काहीच दिलेलं नाही. राईट टू प्रायव्हसी इज तर याचं उत्तर येते मूलभूत अधिकार, म्हणजे गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. B त्याचं उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.